तिला काय बी त्रास झाला तर त्यो आम्हाला होतो. आणि ध्यानात ठेवती सखू, ते म्हणजे घशात अडकलेला काटा आहे. पण आम्ही गप बसलोय असा समज करून घेऊ नका. समद दिसत आम्हाला, इथपासून समद दिसत. फक्त योग्य संधी येण्याची वाट बघतोय आम्ही. मग त्या सखूला असा मुठीत चिरडून टाकणार आम्ही. बघच तू. हे असं इशारी जनावर उगा मिरवित नाही आम्ही. बराबर मौका मिळाला की मग जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा. माई, आता जरा कमी जळजळ होती ना? हो ग यमुना, हो. आता बघा, तुम्हाला लवकरच बरं वाटेल. काय झालं? काही चुकलं का? यमुने, तुला मध्येच काय झटका येतो? एवढं सांगूनही तू अहो अहो जाऊ करूनच बोलतेस माझ्याशी. फारच विचित्र वाटतं ऐकायला. रमाई, अगं ते चुकून नकळत माझ्या तोंडून येतं ग. आता बघ, तुला लवकर पूर्ण बरं वाटेल. म्हणजे गुणाची यमुना, तू माझी इतकी काळजी घेतेस म्हणून मी लवकर बरी होणार. बघ किती करतेस ग बाळा. सकू, कामात आहेस का? हो रमाई, तू इथे आराम कर, डोळे मिट जरा. हो काका, हे काय झालं? तुमच्या हाताला तोंडाला पीठ कसं काय? ते जाऊ देत ग, ते महत्वाचं नाहीये. हा, पण तू वहिनीला तेल लावतेस का? हो. नाही, लाव. ते अधिक महत्वाचं काम आहे. अहो, पण काय झालं? काही काम होतं का? यमुने, इकडे. अगं, हा डोमकावळा आहे. बोका हट्टल जुगारी आहे. काहीतरी काम असेलच याच. अगं काही नाही ग सखू, तुझी सासू काकू आहे ना, तिची जरा तब्येत बरी नाहीये ग. तिला खूप त्रास होतोय ना, म्हणून झोपली आहे ती. हो यमुने, ती वच्ची नाटकी आहे, नाटकी. म्हशी कशा पाण्यात डुबून असतात तशी लोळत पडलेली असते. बनेल आहेत, दोघही बनेल आहेत. म्हणून मी आहे ना चूल घरामध्ये काम करतोय, राहतोय ग. मग काय झालं माहितीये का, मला 4 दिवसात सवय झाली आहे ग. पण म्हणजे चिरणं, दळण काढणं, पण काय तसं मी आमटी वरण असं पण सगळं बनवतो. पण काय आहे की बाकीचं काही जमत नाही ना. नाही, कणिक भिजवताना ना माझी त्रेधा तिरपीट उडते नुसती. म्हणजे कधी पाणी जास्त पडतं तर कधी पीठ कमी पडतं, असं होतं ग. अहो, पण मग हे तुम्ही का करत होता? मला हाक मारायची ना. नाही, नको. म्हणजे मी भाकऱ्या सुद्धा थापेन. हो, पण ते जरा कणिक भिजवताना जमत नाहीये ना. हो, पण मी असताना तुम्ही कशाला करताय? करते ना मी. रमाई, मी आलेच. चल.
अहो हे तुम्ही का करत बसला? मला सांगायचं ना. अगं नाही, तुझी सासू काकू आजारी आहे ना म्हणून. अहो पण ही काय पुरुषांची कामं आहेत का? आता तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी करते ही सगळी कामं. सकू वहिनी, तुम्ही ना सांगाल ती मदत करतो. सांगा काय करू? अहो भाऊजी, मी आताच सासरे काकांना बाहेर पाठवलंय, तुम्ही पण बाहेर जा, करते मी सगळं. मी करायलाच हो, पण मी सुद्धा करू शकलो तर मला पण बरंच वाटेल ना. आणि नाही म्हणू नका, तुम्ही कुठवर एकट्या राबत बसणार आहे? मी येतो ना मदतीला. बरं जा, आधी सुकी लाकडं आणा. हाय का? असं कसं बरं? आता यात काय मदत झाली? अहो आधी सुकी लाकडं तर आणा, मग पुढचे काम नंतर. बर. यावरून मी पटकन पिठलं भाकरीच करते. मला फार वेळ सासूबाईंपासून दूर राहता येणार नाही, त्यांना मीच लागते. चला सखूबाई, हवरा पटापट. यमुने, यमुने, यमुना कुठे गेली? यमुना लवकर ये. यमुना, रमाई, अगं काय झालं? यमुना, यमुना कुठे आहे? यमुना नाहीये अगं, पण तू अशी कासावीस होऊ नकोस. ती चूल घरात गेली असेल. तुला काही हवंय का? त्रास होतोय का तुला? पाणी देऊ मी? पाणी पाणी दे. यमुनेला बोलाव. यमुना हवंय मला. अगं यमुना, रमाई, अगं इथेच असेल ती. तुला सोडून कुठे जाते का? थांब, मी बघतो. आलोच, लगेच पाठवतो यमुना ताईला. यमुने, वहिनी, कांदे मिरच्या चिरून ठेवलेत बघा. कांद्याने रडवलं ना तुम्हाला? म्हटले होते की मी चिरून देते, पण तुम्ही माझी मदत केली, मला बरं वाटलं. पण आता हात स्वच्छ राखीने धुवून घ्या, नाहीतर नाका डोळ्याला लागले ना झोंबेल. सखू, ए सखू, हे काय? अहो सासरे काका आले होते, त्यांना भाकरीचं पीठ भिजवता येत नव्हतं, ते कणिक कसं मळणार होते. अरे पण भामाताई, यमुनाताई, काकू आहेत ना घरात, तिघी आहेत. सासू काकूंना बरं नाही वाटत आहे हो.